आकांक्षा या मुलीनं आपलं सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं एक पत्र व्हायरल केलंय आणि हे पत्र जेव्हा जेव्हा सुरू म्हणजे माध्यमांमध्ये आलं आणि ज्या पद्धतीने त्याच्यावर म्हणजे बातम्या होऊ लागल्या, इंस्टाग्रामला ते पत्र व्हायरल होऊ लागलं. पण हे पत्र व्हायरल होत असताना ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेची पोलखोल होऊन अजितदादा सारखे पालकमंत्री असताना सुद्धा या व्यथा अजून संपल्या नाहीत, याची दुःख मात्र जनतेच्या मनात आजही कायम आहे. ज्या पद्धतीनं केसापुरी परभणी या शाळेतल्या या 6वीत शिकणाऱ्या मुलीनं शिक्षण विभागाची पोलखोल केली आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये शिक्षण विभागाची परिस्थिती ही ग्रामीण भागात काय आहे, जरी गुणवत्ता या शाळेत जरी नांदत असेल, संस्काराचे धडे जरी चांगले मिळत असतील, तर जर एक व्यवस्थित वातावरण जर तिथं निर्माण करता आलं नाही तर त्या शिक्षणाची पद्धत म्हणजे परिस्थिती काय होती. दरवर्षी शिक्षण विभागाच्या संदर्भातून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या प्रकाशित होतात. काही शाळांना छप्पर नसतं, काही शाळांमध्ये जायला रस्ता नसतो, काही शाळांमध्ये दुपारचं मध्यान्नाचं भोजन मिळत नाही. अशा अनेक गैरसोयीनं हे शिक्षण विभागाला नेहमी मिळालेले हे रिवॉर्ड्स आहेत. हे रिवॉर्ड्स मिरवताना सुद्धा शिक्षण विभागातल्या लोकांना कसल्याही पद्धतीचं काही वाटत नाही, कारण की आलेला दिवस हा पालटायचा आहे. पगारीसाठी काम करणारी लोक आता या प्रशासन व्यवस्थेमध्ये किंवा या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहेत असं या सगळ्या घटनेतून निर्देशित होत आहे. आणि खऱ्या अर्थानं समाजाला जर सुदृढ करायचं असेल, समाजाला जर बळकट करायचं असेल, समाजाचा विकास करायचा असेल, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आमच्या जे महापुरुषांनी सांगून गेलेत. काही महापुरुषांनी ह्याच्यासाठी तर हालापेष्टा सहन केला, जसं सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ज्या पद्धतीच्या यातना सामाजिक भूमिकेत घेतल्या आणि त्या भूमिका आपल्या स्वतःवर बेतून सुद्धा सामाजिक परिस्थितीमध्ये मुलींच्या शिक्षणाचा वसा त्यांनी मात्र अबाधित राहण्यासाठी अपार हाडाची काढ केली. पण आजची परिस्थिती काय? आज सगळं वातावरण पोषित आहे, समाज सुसंस्कृत झालाय, सामाजिक पटलावर शिक्षणाचं महत्व माहीत झालंय, किंवा या शिक्षणाच्या स्पर्धा सुरू झाल्यात. कारण की प्रत्येक पालकाला ज्या पद्धतीनं आपल्या पाल्याचं भवितव्य हे सुरक्षित राहण्यासाठी शिक्षण हे एक चांगलं माध्यम आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशी जेव्हा त्या पालकाला वाटू लागतं, तेव्हा सामाजिक परिस्थितीमध्ये शिक्षणाचं महत्व आज कितपर्यंत पोहोचलंय यावरून निर्देशित होत आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण लोकशाहीमध्ये जगतोय, लोकशाहीचा वसा जगतोय, तर या लोकशाहीच्या वसामध्ये आम्हाला मूलभूत अधिकार म्हणून अनेक बाबी मिळालेल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा सोबत शिक्षणही आम्हाला आणि आरोग्य या मूलभूत गरजा हे मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत असं या मूलभूत अधिकारांमध्ये स्पष्ट नमूद आहे. तरी सामाजिक परिप्रेक्षामध्ये आजही ज्या पद्धतीच्या अवहेलना या शाळांच्या संदर्भात होत आहेत ना, ते अंकितानं स्पष्ट म्हणलंय. होणाऱ्या गैरसोयी, होणारे कामटाळूपणा, सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची स्पर्धा लागलेली आहे की एकमेकाच्या संदर्भातून आपल्याकडं कसं जास्तीत जास्त ओघ येण्याचा प्रयत्न होईल, यासाठी अनेक पद्धतीने लोकांनी आता आपल्या आपल्या पद्धतीच्या युक्त्या लावायला सुरुवात केली. पण ह्याच्यात होतंय काय? ह्याच्यात ज्या पद्धतीनं या बालमनाचा किंवा येणाऱ्या भवितव्याच्या संदर्भातून आम्ही खेळ मांडलाय ना, तो खेळ सर्व खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीची सगळ्यात मोठा विध्वंस आहे. आज खऱ्या अर्थानं हा या पद्धतीचा जो प्रकार सामाजिक परिस्थितीमध्ये येऊन ठेपलाय किंवा ज्या पद्धतीची अनागोंदी कारभारामुळे सामाजिक परिस्थिती लयाला चालली आणि आजही ज्या पद्धतीच्या बेकारीची फौज सामाजिक पटलावर सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मग या सगळ्या गोष्टी असताना शिक्षण जर या लहान मुलांपासून वंचित केलं जात असेल, या शिक्षण घेण्याच्या भूमिकेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर भौतिक साधनांमुळे जर खच्चीकरण होत असेल,
तर खऱ्या अर्थानं या सगळ्या पटलांवर अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थानं लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण की शिक्षण हे सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. आणि शिक्षणासाठी मोदीजींनी एवढं मोठं ब्रीदवाक्य वापरलंय, बेटी पढाओ बेटी बचाओ. बेटी पढाओ बेटी बचाओ हे ब्रीदवाक्य जरी दिलं असेल तरीही सामाजिक परिस्थितीमध्ये खालच्या स्तरापर्यंत हे शिक्षणाचे वारे व्हायला हवे. आणि या माध्यमातून जो सामाजिक विकास होतो, सामाजिक उत्कर्ष होतो, सामाजिक एक वेगळी चालना मिळते आणि सुसंस्कृत समाज म्हणून जेव्हा ओळखलं जातं ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं सामाजिक विकासाला खरी चालना मिळते. पण आजच्या परिस्थितीत हातात काय? आजही आम्ही ज्या पद्धतीच्या भूमिकेत आजही आम्ही वावरतोय आणि विशेष करून बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यात खूप मोठं संकट आहे. कारण की या ठिकाणी ऊसतोड मजुरांची ज्या पद्धतीची वाताहत होते आणि 6 महिन्यासाठी ते ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात, मग त्यांच्या पाल्यांचं काय? मग या शिक्षण विभागाने वेगवेगळ्या योजना मांडून वेगवेगळ्या परिस्थितीची संकल्पना आखून ज्या पद्धतीने या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करण्यात आले, पण तू वसतिगृहांची अवस्था काय? खऱ्या अर्थाने हे सगळं तपासलं पाहिजे. होणाऱ्या गैरसोयी, होणारे परिणाम, होणारे दुष्परिणाम हे समाजावर खूप मोठ्या प्रमाणात आघात करतात आणि सर्वसामान्य माणसाची ज्या पद्धतीची गळचिती आहे, ज्या पद्धतीची अवस्था होते ना, त्याला जबाबदार कोण आहे? शासन आहे की प्रशासन आहे? जर शासनाने या गोष्टीवर आपला अंकुश ठेवला आणि प्रशासनानं ही व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं अंकिता कवचट आपली व्यथा मांडते, ज्या पद्धतीने अंकिता कवचटनं सगळ्या गोष्टी अजितदादांना आपल्या पत्रात मांडल्या, त्या पत्र लिहिण्याची गरज का पडाल? वास्तविक स्वरूपात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अंकिता ही 6वी शिकते. इयत्ता 6वी शिकणारी मुलगी ज्या पद्धतीने हे पत्र लिहिलं, ते पत्र लिहिताना सुद्धा खूप काही वेगवेगळ्या पद्धतीच्या छटा या पत्रातून दिसतात. नेमकं काय बिंबवायचंय? का अंकिताचा कुणी ढाल म्हणून वापर करत आहे? कारण की ज्या पद्धतीची पत्राची भाषा आहे, त्या भाषेमध्ये फक्त एकच गोष्ट चुकवली आहे थोडी, केळापुरी क वरून केसापुरी परभणी असा शब्द वापरायचा ऐवजी तोच शब्द चुकीचा आहे, पण बाकीच्या संदर्भासहित ज्या पत्राचे मायने, ज्या पद्धतीचा प्रारूप त्या पत्राचं आहे, त्या पत्राचं प्रारूप पाहताना मला तरी वाटतंय की ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीचं पत्र आणि एवढं स्पष्ट उक्ती देणारं पत्र एका पालकमंत्र्याला लिहिता येईल. आजही पाहिलं जातं की एखाद्या आमदाराला, खासदाराला पत्र लिहिताना कार्यकर्त्यांची कशी गोची होते आणि प्रत्येक वेळेस आम्ही पाहिलंही ते. अनेक पद्धतीचे आंदोलन होतात, अनेक पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होतात आणि जनप्रतिनिधींच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा त्यांना समजण्याच्या बाबतीत अनेक पद्धतीची उकल ही समाजात होत असते. परंतु ही समज जर 6वीच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये येत असेल आणि 6वीच्या विद्यार्थी ज्या पद्धतीच्या भूमिका या पत्रात मांडून सर्वसामान्य माणसांकडून ज्या पद्धतीने या व्यवस्थेची पोलखोल करत असेल ना, तर खऱ्या अर्थानं या पोलखोलीला पालकमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीनं पाहावं आणि या पद्धतीच्या अनागोंदी कारभारामुळे जी काही सामाजिक भूमिका दुष्परिणाम होत आहेत ना, ज्या पद्धतीचा प्रकार समाजामध्ये आता रुजू पाहतोय ना, खऱ्या अर्थानं त्याला आळा बसण्याची गरज आहे. कारण की अधिकार प्रत्येकाला आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध जरी खरं असेल तरी सामाजिक परिस्थितीमध्ये आज सर्वसामान्य माणसाला या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःचा विकास घडवण्यासाठी महत्वाची भूमिका ठरतंय शिक्षण. तरी पण आजही आम्ही या बाबतीत पाहिजे ते प्रमाणात जागरूक नाहीत आणि फक्त हॅशटॅग करून सोशल मीडियावर वावरणारे लोक किंवा हॅशटॅग करून सामाजिक परिस्थितीमध्ये व्यथा मांडणारी लोक जेव्हा खऱ्या अर्थानं या गोष्टीला खऱ्या स्वरूपात पाहून या प्रश्नांना खऱ्या अर्थानं सोडवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हाच त्या मोदीजींना जे वाटतंय विकसित भारत आणि विकसनशील भारत, तेव्हा त्याची खरी नाळ जोडता येईल.
नाही तर चाललंय आपलं बोलाची कडी आणि बोलाचा भात. ज्या पद्धतीनं आम्ही परिस्थिती मांडून आमचा बाजार केलाय ना, आज सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीच्या अवस्था निर्माण केल्यात ना, खऱ्या अर्थानं त्याला दोषी कोण हेच पाहण्याची गरज आहे. नमस्कार.